सेम जण लगेच लागू शकते ती लगेच तिकडे पुकारून टाकते मॅच आटपत होती इकडे ही शेवटची क्वार्टर लागेल तेव्हा हे दोन टीम आहेत सेमी फायनल तिकडे पुकारून लागली ती संपते तर ही तिची अर्धी होईल ती संपते तर ही अर्धी होईल सर्व तर मॅच पण कंटिन्यू राहायच्या राहिल्यात ना आपण सुयशला मात्र पहिल्याच चढाईमध्ये त्या ठिकाणी चीर बंद केलं जात आहे वायशे संघाचा पवन आपल्याला बघायला मिळतोय पवन म्हणजे वेग आणि तसाच वेग याच्या पायामध्ये आपल्याला बघायला मिळतोय बघा मित्रांनो म्हटलं आणि त्या खेळाडूने करून दाखवलं जबरदस्त रनिंग टो टच प्रत्युत्तर दाखल सरसी क्रमांक 8 आपल्याला बघायला मिळतोय एक नवोदित नौका खेळाडू अनुभव फारसा नसेल परंतु वेग त्याच्या पायामध्ये जबरदस्त असू शकतो बघा निश्चितच अटेम्प्ट चांगला आणि सक्सेसफुल प्रत्युत्तर दाखल विनीत म्हात्रे समोर मात्र सुयश असेल या अभ्यास मात्र ऍडव्हान्स टॅकल आणि 2 गुणांची कमाई असावी निश्चितच 2 गुणांची कमाई काय जबरदस्त एस्केप करण्याची पॉवर आहे सुयश लडगे आपलं कौतुक असेल मित्रांनो विनीत म्हात्रे वारंवार चढाया करतोय आपल्या संघाच्या विजयासाठी विजयाचे शिल्पकार आजच्या मैदानावरती कोण होतील 8 संघांचा खेळ बाकी राहिलाय आणि त्या 8 संघांमधून मात्र 4 संघ बक्षिसास पात्र होणार आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये चला मैदान क्रमांक 2 वरचा सामना संपलाय त्या ठिकाणी आपण लगेचच ताबा घ्या व्यायामशाळा वायशेत आणि मांडवकर त्वरित चला व्यायामशाळा वायशेत संघ उपस्थित झालेला आहे मांडवकर आपण चला मित्रांनो सलाम आहे तुम्हाला मांडवकर व्यायामशाळा संघ उपस्थित झालेला चला जय हनुमान व्यायामशाळा वायशेत आपल्याला खरोखर सलाम असेल मित्रांनो कारण आपण त्या ठिकाणी दिलेल्या पुकाराला वेळेवर उपस्थित राहताय मांडवकर आपण चला धन्यवाद मांडवकर संघ देखील येतोय त्या ठिकाणी पंचांना विनंती असेल आपण लगेचच नाणेफेकीचा कौल करून सामन्याला सुरुवात करायची आहे 2 मातब्बर संघांच्या दरम्यान आता मात्र त्या ठिकाणी आपल्याला घमासान युद्ध बघायला मिळणार आहे अर्थातच जय हनुमान मांडवकर विरुद्ध व्यायामशाळा वायशेत
माझ्या चिंबूरकर आताच झालेल्या सामन्यामध्ये नवयुवक चोंढी हा संघ 16 गुणांनी विजयी झालेला आहे आणि त्या सामन्यामधील सामनावीराचा किताब जातोय श्रीयोग चिंबुलकर याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन आपला किताब स्वीकारायचा आहे. श्रीयोग चिंबुलकर. चला मित्रांनो यानंतर क्वार्टर फायनलचा होणारा शेवटचा सामना मैदान क्रमांक 1 वरती होईल. जय हनुमान झिराड विरुद्ध जिरेश्वरी झिराड पण आपल्यासाठी हा तिसरा पहिला पुकार असेल आपल्यासाठी. जिरेश्वरी झिराडपाडा विरुद्ध जय हनुमान झिराड. तयारीत राहा. तिसऱ्या पुकाराला या ठिकाणी मैदानामध्ये उपस्थित राहावं लागेल. पुन्हा एकदा विनीतचे प्रयत्न आता मात्र मोठे करावे लागतील. विनीतला जर सक्सेसफुल व्हायचं असेल या मैदानामध्ये. चढाईसाठी सुयश. बघा मित्रांनो अतिशय शांत संयमी हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतं. चेहऱ्यावरती कोणत्याच प्रकारे हावभाव त्या खेळाडूच्या बघायला मिळत नाही, परंतु जे काही असेल ते खेळामधून दाखवून देतो. यालाच म्हणतात शांतता, संयम आणि परफेक्ट कार्यक्रम. मैदान क्रमांक 2 वरती देखील बुचकळ्यात पडण्याची सिच्युएशन आपल्याला बघायला मिळते. 0 आणि 10 असा लोणाचा बोसा दिला जातोय व्यायामशाळा वाशिष्ठ संघावरती. आता मात्र विनीत. निश्चितच साई सानवी साऊंड सर्व्हिसेसच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारे साऊंड व्यवस्था आजच्या कबड्डी स्पर्धेला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. किहीम येथील साऊंड सर्व्हिसेस असेल, निश्चितच एक चांगल्या प्रकारे साऊंड क्वालिटी आज आपल्याला बघायला मिळते. आता मात्र चढाईसाठी विनीत म्हात्रे. मध्यांतरापर्यंत 6 गुणांची आघाडी असेल ती अर्थातच नवगाव या संघाकडे. दुसरा पुकार झिराडपाडा विरुद्ध जय हनुमान झिराड. आता मात्र सुयश एक जबरदस्त खेळाडू. प्रत्युत्तरादाखल मात्र पवन. आता पवन कडून अपेक्षा असतील आपल्या संघाला, कारण पवनच या सामन्यामध्ये बदल घडवू शकतो मित्रांनो. कारण या खेळाडूकडे वेग आहे, या खेळाडूकडे ताकद आहे, या खेळाडूकडे क्षमता आहे. निश्चितच माघार घेतली जाणार नाही. बघा मित्रांनो, म्हटलं आणि करून दाखवलं.
चढाईसाठी मात्र जर्सी क्रमांक 8 एक नवोदित आणि नव्या दमाचा खेळाडू आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. वारंवार चढाई या खेळाडूच्या माध्यमातून केल्या जात आहेत. प्रत्युत्तर दाखल कल्याण. आता मात्र थर्ड रेड. ही महत्वपूर्ण चढाई या सामन्यामध्ये ठरू शकते. 8 नंबरची जर्सी प्रदान केला हा खेळाडू. जर ही चढाई सक्सेसफुल झाली आणि मित्रांनो नक्की झाली मल्टिपल पॉइंट रेड याच्या माध्यमातून बघायला मिळते 2 गुणांची कामगिरी आणि चढाई बहादर विनीत देखील मैदानाच्या बाहेर. ही संकटाची घंटी आहे मित्रांनो. हा अशुभ संकेत असेल. ही मल्टिपल पॉइंट रेड होणं नव्हते. आता मात्र पवन ही लीग कुठली झाली तुम्ही? पुन्हा एकदा सुयश 13 आणि 5 8 गुणांची तब्बल भरी मोठी अशी आघाडी असेल ती अर्थातच बोरेश्वर नवगाव या संघाकडे. तर मैदान क्रमांक 2 वरती 2 आणि 21 तब्बल 19 गुणांची आघाडी मांडवखार संघाकडे. आपण क्वार्टर फायनलचे सामने खेळताय मित्रांनो. क्वार्टर फायनल म्हणजे अत्यंत महत्वाची फेरी असते. जर ही फेरी आपण भेदलीत तर मात्र बक्षिसास पात्र होणार आहात आणि जर या फेरीमध्ये हारलात तर निश्चितच मित्रांनो तुम्ही हातात तोंडाशी आलेला खास त्या ठिकाणी गमवत असता. त्यामुळे हा सामना विजय होण्यासाठी स्वतःला झोकून द्या. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सक्सेसफुल झालाय. एका गुणाची चढाई मनीष पाटीलच्या माध्यमातून खाई केली जाते आणि मात्र 1 गुण बहाल केला जातो. जबरदस्त चढाई.
चला तिसरा व अंतिम पुकार मैदान क्रमांक 1 करिता जय हनुमान झिराड विरुद्ध झिरेश्वरी झिराडपणा. आपण चला मित्रांनो मैदानाच्या दिशेने. जय हनुमान झिराड विरुद्ध झिरेश्वरी झिराडपणा. त्वरित चला आपण मैदानाकडे. आता मात्र सुयश सामना संपलेला आहे. झिरेश्वरी झिराडपाडा विरुद्ध जय हनुमान झिराड. आपण मैदानाच्या दिशेने चला. 'झिरेश्वरी झिराडपाडा' 'जय हनुमान झिराड' आपण मैदानाच्या दिशेने चला. 'झिरेश्वरी झिराडपाडा' 'जय हनुमान झिराड' 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 'झिरे
आणि जय हनुमान झिराड आपण मैदानाच्या दिशेने चला. विनंती असेल आपल्याला. सामना संपतोय. विजय संघ ठरतोय. अर्थातच सेकंड सेमीफायनल्स आपल्याला मिळतोय. बोरेश्वर नवगाव आपलं देखील अभिनंदन असेल. चला मित्रांनो, यानंतर नवगाव संघ सुयश आपण पुढील 5 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा. सेमीफायनलचा पहिला सामना. नवयुवक चोंढी विरुद्ध बोरेश्वर नवगाव हा सामना